Hello friends, welcome to all in English class. Today we start our section 2nd poem. First poem, Song of the Open Road, page number 94. First we will discuss about poet, after that we start our poem. Walt Whitman, born in 1819 and died 1892, was an American poet, essayist and journalist. Whitman is among the most influential poets in American canon and is often called the father of free verse. Father of फ्री वर्स म्हणजेच मुक्तछंद. वॉल्ट विटमन यांनी ज्या कविता लिहिल्या त्या मुक्तछंद या प्रकारामध्ये लिहिलेल्या आहेत. याच्यामध्ये रायमिंग वर्ड्स नसतात. फ्री वर्समध्ये कवितेचं मीनिंग इम्पॉर्टंट असतं. रायमिंग वर्ड्स किंवा राईम स्कीम याच्यामध्ये नसतात. He grew up in the Huntington in a family with difficult economic status. His major work, Leaves of Grass, was published in July 1855. His O Captain, My Captain, a poem written on the death of the Abraham Lincoln, is widely popular. 1855मध्ये लिव्ज ऑफ ग्रास हा कविता संग्रह लिहिला आणि या कविता संग्रहामधील सॉन्ग ऑफ दी ओपन रोड ही कविता आहे. त्याचबरोबर ओ कॅप्टन माय कॅप्टन ही कविता सुद्धा त्या ठिकाणी खूप त्यांची प्रसिद्ध आहे. द सेक्शन 1 ऑफ सॉन्ग ऑफ दी ओपन रोड फ्रॉम द लिव्ज ऑफ ग्रास is beautiful blend of the self-awareness, free will and the tenderness of heart. It gives us poets realization that along the journey of life one will face a taste of the wisdom which is not tested in any school or university. या ठिकाणी ही जी कविता जी आहे या कवितेमध्ये एक ब्लेंड आहे ते सेल्फ अवेअरनेसचं आहे, फ्री विल आणि टेंडरनेस ऑफ हार्टचं आहे. आणि या कवितेमध्ये जेव्हा आपण कविता ही अभ्यासणार आहोत त्यावेळेला आपल्याला रिअलाईज होईल कशा पद्धतीचं लाईफ जे आहे ते लाईफ त्या ठिकाणी वॉल्ट विटमन यांनी एक्सपिरियन्स केलेला आहे याबद्दल. त्याचबरोबर त्यांचा जो एक्सपिरियन्स जो आहे तो एक्सपिरियन्स खूप मोठा आहे. तो एक्सपिरियन्स कुठल्याही शाळेमध्ये किंवा विद्यापीठामध्ये शिकवला जाणार नाही. कारण म्हटलं जातं एक्सपिरियन्स मेक्स मॅन परफेक्ट. शाळेमध्ये आपण कितीही शिकलो तरी या जगामध्ये जेव्हा आपण बाहेर पडू ते जे ज्ञान आहे तेव्हाचा जो एक्सपिरियन्स आहे तो एक्सपिरियन्स खऱ्या अर्थाने आपल्याला जगायला शिकवत असतो. अ रोड इज समथिंग एव्हरीवन युजेस. सॉन्ग ऑफ दी ओपन रोडमध्ये मुक्त रस्त्याचं गाणं या कवितेमध्ये रोड हा जो शब्द आहे तो रोड खूप अर्थ सांगून जाणारा आहे. एक पहिलं मिनिंग आहे रोड इज समथिंग एव्हरीवन युजेस वेदर रिच और पुअर. या ठिकाणी रस्ता जो आहे हा रस्ता सगळेच जण वापरत असतात, श्रीमंत असू दे गरीब असू दे. अँड इट फोर्सेस ऑल लेवल्स ऑफ पीपल टू असोसिएट विथ वन अनादर. आणि हा जो रस्ता आहे प्रत्येक लेवलच्या लोकांना एकत्र असोसिएट करून ठेवण्याचं काम करत असतो. द रोड सिग्निफाईज मोबिलिटी. मोबाईल हा शब्द त्या ठिकाणी फिरता ध्वनी असा आपण त्या ठिकाणी वापरत असतो मोबाईल. आणि रस्ता सुद्धा या ठिकाणी हा फिरता अशा पद्धतीनं गतिशीलच आहे. वन कॅन टेक द रोड ॲज अ पॉईंट टू स्टार्ट ओव्हर टुवर्ड्स समथिंग न्यू. त्याचबरोबर तिसरं जे मिनिंग आहे रोडचं ते तिसरं मिनिंग त्या ठिकाणी एखादी नवीन सुरुवात या अर्थानं या ठिकाणी हा रस्ता जो आहे हे वर्ड वापरलं जातं. विटमन टॉक्स अबाउट पीपल अँड प्लेसेस. या कवितेमध्ये कवीनं लोकांबद्दल ठिकाणांबद्दल तो बोललेला आहे. ही अर्ग्यूज अगेन्स्ट स्टेईंग इन वन प्लेस फॉर टू लॉंग. त्याचबरोबर कवी या कवितेमध्ये सांगतो की एका ठिकाणी राहणं
कवी पसंत करत नाही आहे. अल्दो द हॉस्पिटॅलिटी मे बी ट्रू, जरी आपल्याला रिस्पेक्ट, हॉस्पिटॅलिटी म्हणजेच आदरातिथ्य, रिस्पेक्ट मिळत असला तरीसुद्धा त्या ठिकाणी प्रवास करणं हे कवीसाठी खूप महत्त्वाचं कवीला वाटतं. आणि कवीच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी त्यानं ट्रॅव्हलिंगला खूप महत्त्व दिलेलं आहे. प्रवास करणं, कारण प्रवासामुळं वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यामुळं अनेक अनुभव, अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतात. पहिला रोड त्या ठिकाणी सगळेजण वापरतात असा अर्थ सांगितला. दुसरं त्या ठिकाणी मोबिलिटी हा अर्थ सांगितला. म्हणजेच रस्त्यावरून आपण जेव्हा फिरणार आहोत त्यावेळेला आपण गतिशील राहणार आहोत. तिसरा अर्थ सांगितलेला आहे की या रस्त्याकडून आपल्याला नवीन गोष्टी शिकायला मिळणार. म्हणजेच आपण जेव्हा नवीन नवीन ठिकाणाला आपण भेटी देऊ त्यावेळेला नवीन गोष्टी तिथल्या आपण आत्मसात करणार आहोत. आणि चौथी गोष्ट कवीनं इतर रस्त्याच्या बाबतीत सांगितलेली आहे की एकाच ठिकाणी राहिलं तर आपण गतिशील राहणार नाही. आपण फिरत राहिलो तरच त्या ठिकाणी आपण गतिशील राहणार आहोत आणि त्याचबरोबर एक्सपिरियन्स जो आहे तो एक्सपिरियन्स घेत राहणार आहोत. ही कविता जी आहे ती इन्स्पिरेशनल कविता आहे. आणि या विटमन यांच्या या इन्फॉर्मेशनमधून आपल्याला समजतं की पोएट जो आहे त्या ठिकाणी पोएट फ्री वर्स यूज करणारा आहे. त्याचबरोबर रोड हा जो वर्ड वापरलेला आहे, रोड स्टँड्स फॉर फ्रीडम, लिबर्टी अँड डेमोक्रेसी. अँड हिअर we seen that the poet was independent, positive, happy, and enjoying his life. In this poem, poet expressed his experiences that he got in his life. Here we seen that his determination and he lived stress-free life. Here the poem is the first person narration. Here speaker was poet and he was traveling, and in his traveling he told about so many things. So we start our poem, page number 94. Afoot and light-hearted I take to the open road, healthy, free the world before me, the long brown path before me leading wherever I choose. अफूट याचा अर्थ जो आहे पाऊल टाकणे, पुढे जाणे, गो अहेड. मी मोकळ्या मनाने, स्वच्छंद मनाने मी पाऊल टाकलेलं आहे या मुक्त रस्त्यावरती. आणि माझ्यासाठी माझ्यासमोर असणारा हा मुक्त रस्ता, माझ्यासमोर असणारं हे जग जे आहे ते मुक्त आहे, फ्री आहे, हेल्दी आहे, निरोगी आहे. The long brown path before me leading wherever I choose. माझ्या समोर असणारा हा जो तपकिरी रस्ता आहे मी निवडलेला आहे. म्हणजे मला जिथं जायचं आहे तिथं त्या ठिकाणी मला घेऊन जाणार आहे. मला कुणीही थांबवू शकणार नाही, कारण मी ठरवलेलं आहे आणि मी तिथं पोचणार आहे. Henceforth I ask not good fortune. याच्यासाठी आत्ता मला त्या ठिकाणी माझं नशीब चांगलं असावं किंवा मला नशिबानं मिळावं, मी हे कुणालाही विचारलेलं नाही, देवाकडे त्याच्यासाठी प्रार्थना केलेली नाही. आय मायसेल्फ ॲम गुड फॉर्च्यून. मी माझ्यासाठी माझं नशीब मीच घडवणार आहे, त्यामुळं मला त्या ठिकाणी प्रार्थना करण्याची गरज नाही. आय डिड नॉट प्रे फॉर गॉड फॉर माय गुड डेस्टिनी. माझ्या चांगल्या नशिबासाठी मी देवाकडं प्रार्थना करणार नाही. हेन्सफोर्थ आय व्हिम्पर नो मोर, पोस्टपोन नो मोर, नीड नथिंग. हिअर पोएट टोल्ड दॅट आय डिड नॉट क्राईंग फॉर माय प्रॉब्लेम्स. I face my problem and my journey. I did not postpone for that problems. I face that problem. I solve that problem and I start my traveling. I did not stop and I did not postpone my journey. व्हिम्पर म्हणजेच त्या ठिकाणी दुःखी होणे, रडणे. कवी या ठिकाणी म्हणतात की आता मी थांबणार
नाही. कितीही प्रॉब्लेम्स आले तरी रडणार नाही किंवा माझा हा जो प्रवास आहे, माझी ही जर्नी आहे, ती मी पोस्टपोन करणार नाही. आय डिड नॉट थिंक अबाउट to postpone journey because my determination was very strong and my aim is very strong for traveling, so I did not stop. Here poet forcefully said that about his traveling and about his ambition. He was very optimistic and he was very ambitious. When we read this sentence, that time we learn that the poet was very free and he deserved the joy of the life and he enjoy his life. Done with endeavor complaints, libraries, querulous criticism. Done with indoor complaints. Indoor complaints means the problems in his family. Liberties and querulous अर्थ दिलेला आहे. Complaining showing that one is irritated. या ठिकाणी कवी म्हणतो की माझ्या घरातले प्रॉब्लेम्स आहेत, त्यामुळं मी दुःखी होणार नाही किंवा मी त्याच्यावरती वाद करणं, त्याचं क्रिटिसिझम त्याच्यावरती करणं, टीका करणं, ह्याच्यामध्ये आता मी थांबणार नाही. मी त्याला सामोरं जाणार आहे, फेस करणार आहे आणि माझं ट्रॅव्हलिंग, माझा प्रवास हा चालूच राहणार आहे. स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड आणि कॉन्फिडंटली मी पुढं जाणार आहे. अँड आय एम व्हेरी सॅटिस्फाईड ऑफ माय लाईफ. I did not nervous because I know that my ambition and I know that my destiny, because I shall make my destiny. For this reason I did not stop, so I travel the open road. आणि म्हणूनच या मुक्त रस्त्यावरती माझा प्रवास हा चालूच राहणार आहे. The earth that is sufficient and for my journey and for my travel the earth is sufficient. इथं कवी सांगतो की मी मुक्त प्रवास करणार आहे आणि या प्रवासासाठी त्या ठिकाणी हे जग जे आहे, हे जग माझ्यासाठी पुरेसं आहे. टुडे वी शुड स्टॉप हिअर. थँक्यू. थँक्यू क्लास.